एक महिला तक्रार करताना काय नाही, बोरीतल्या लोकांना विशेष करून महात्मा फुले नगर झोपडपट्टी खूप वर्षापासून होती. त्यांना बिल्डिंग महानगरपालिकेने बांधला आणि त्या बिल्डिंगमधील सर्व पात्र लोकांना स्थलांतरित केलं. परंतु काही लोकांना अपात्र करण्यात आला होता. त्यांचा पात्रता निश्चित होत नव्हती. मागच्या मीटिंगमध्ये भाग्यश्री कपासेंनी पात्रताही केलं, परंतु निवडणूक आचारसंहितेचा बडगा दाखवून अजूनपर्यंत त्यांची लॉटरी काढून त्यांना घर देण्यात आलेलं नाही आहे. या सर्व लोकांना कळला गोपाल शेट्टी इथे आले आहेत आणि म्हणून ते इथे आले. माझ्यासमोर सर्व गाराणा त्या बाईने घातलं आणि ती बेशुद्ध झाली. आता तिला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. संध्या नांदेडकरला मी विचारलं आणि तिने सांगितलं की 5 तारखेला लॉटरी काढवली. 5 तारखेला का? तर म्हणते आता आचारसंहिता आहे. तर ह्या अधिकाऱ्यांना ह्या सर्व रुटीन कामामध्ये आचारसंहिता लागत नाहीये हे सुद्धा कळत नाही आणि ह्यांना कमिशनरचा दर्जा देण्यात आला आहे. यांना पगारमध्ये वाढ करण्यात आला आहे. तर भूषण गगराणी जर माझं ऐकत असतील तर त्या बाईच्या जीवनाला काही जास्त कमी झाला तर संपूर्ण जबाबदारी भाग्यश्री कपासे आणि संजय नांदेडकर राहतील हे मी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून भूषण गगराणीपर्यंत माझा आवाज पोहोचवण्याचं काम करतो. आणि जे बाकी आता अपात्र लोक आहेत त्यांनाही पात्र करून त्यांनाही घर द्यावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो.